नमस्कार मंडळी. एक प्रश्न विचारतो हा, राग मानू नका. माणसाला सुखी आयुष्य जगण्यासाठी काय हवं? आपलं छानसं घर हवं, छान मित्र हवेत, मैत्रिणी हव्यात, सुंदर आणि हुशार अशी बायको हवी, आपलं स्वतःचं मस्त करिअर झालेलं असावं आणि आपल्या बायकोचं पण मस्त करिअर झालेलं असावं. हो, म्हणजे आपल्याशी लग्न झालेल्या आपल्या बायकोच्या करिअरचं काय? हाच प्रश्न आजच्या काळातल्या एका वेगळ्या कथेला जन्म देतो, रिमझिम. तर आज आपण ऐकणार आहोत अशीच एक जगावेगळी कहाणी अमित, श्रीधर आणि आसावरीची. नमस्कार, मी आसावरी गोरे. माझं वय 27 वर्ष. मी पुण्यातल्या एका श्रीमंत सुसंस्कृत कुटुंबातली धाकटी सून. आमच्या घरात सगळे मला लाडाने राणी म्हणतात. आता लग्नाला 3 वर्ष झाली. तसं बघायला गेलं तर मी इथे सुखात आहे. सासूबाई, मोठ्या जाऊ, मोठे दीर, त्यांचा मुलगा सगळे माझे खूप लाड करतात. कुठेच काही कमी पडू देत नाही. आमचे हे म्हणजे श्रीधर गोरे पुण्यातले अर्थशास्त्राचे मोठे प्रोफेसर आहेत. सध्या PhD करतायत. सतत आपल्या कामात असतात. त्यामुळे कसं झालंय ना की दिवसभर मी काय करते, कुठे जाते, मला काय हवंय हे त्यांना माहीतच नसतं. आणि मग माझ्याही मनात कधी कधी विचार येतो की मी माझं स्वप्न कधी पूर्ण करणार. काय आहे की मी मूळची रत्नागिरीची, 12वी झालेली. मला शिवण कामाची खूप आवड आहे. मला फॅशन डिझायनिंगचा कोर्स करायचा आहे. वेगवेगळे ड्रेस शिवायचे. माझ्या आईच्या नावाने स्वतःचं शोरूम सुरू करायचंय. म्हणजे तसं मला ह्यांनी लग्नाआधी वचन दिलं होतं की लग्नानंतर मला जे शिकायचंय ते शिकताय, नोकरी, व्यवसाय जे हवं ते करताय. पण ते वचन आता हे विसरलेच असावेत बहुधा. परवा माझा वाढदिवसही असाच विसरले. पण घरच्यांच्या लक्षात होता, मोठी पार्टी होती गच्चीवर. मला स्मार्टफोन गिफ्ट मिळाला. अजिबात कळत नाही मला त्यातलं काही, पण तलिशना म्हणजे माझा पुतण्या, त्याने सगळं शिकवलं. काय ते फेसबुक आणि व्हॉट्सॲप, सगळ्या जुन्या मैत्रिणी मिळतील म्हणे त्यावर गप्पा मारायला. तलिशने मला त्यावर माझा फोटो लावायला सांगितला. माझ्याकडे जुन्या मोबाईलमध्ये माझा एकच फोटो होता, कॉलेजमधला, तोच ठेवला. आणि काय सांगू, रात्री यांच्या कपड्यांना इस्त्री करताना अचानक एका मुलाची फ्रेंड रिक्वेस्ट आली मला. अमित पाटील. मी त्याला ओळखत नाही, पण सई तावणकर बरोबर फोटो होता त्याचा. सई तावणकर खूप आवडते मला, म्हणून मी लगेच त्याची फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट केली. काय माहित कोण आहे हा अमित पाटील? अमित पाटील 23 वर्षांचा, पुण्यातल्या एका क्लबमध्ये रात्री DJ म्हणून काम करणारा एक बिनधास्त हँडसम तरुण मुलगा. मधाळ बोलून कुणालाही आपलंसं करणारा. अमित दिवसा कधीही उठतो, मित्रांबरोबर मजा मस्ती करतो आणि वेगवेगळ्या मुलींबरोबर अफेअर्स करतो. आज अमितचं आपल्या 5व्या गर्लफ्रेंडशी ब्रेकअप झालंय. त्यानिमित्ताने अमितने आपल्या मित्रमैत्रिणींना पार्टी दिली आहे. हॅपी ब्रेकअप आम्ही. गाईज, कोणतीही नाती ही स्वार्थासाठीच तयार झालेली असतात. कोणी उगीचच प्रेम करत नाही. प्रत्येकाला त्यातून आपला काहीतरी फायदा करून घ्यायचा असतो. म्हणूनच जगात प्रेम, अफेअर्स फक्त एन्जॉय करण्यापुरतंच असावं. जेव्हा लग्नाचा विषय येतो ना, तेव्हा प्रेम संपतं आणि भांडणं सुरू होतात. कसं आहे की या आधीच्या प्रत्येक मुलीप्रमाणे हिलाही मी पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की मला लग्न करण्यात अजिबात इंटरेस्ट नाही, अफेअर करायचं तर करू. तेव्हा चालेल म्हणाली. आणि आता लग्न करूया म्हणून मागेच लागली राव. याला काय अर्थ आहे? तेव्हा प्लीज आता माझ्या आयुष्यात अशी मुलगी पाठव की जी कधीच लग्न कर म्हणून माझ्या मागे लागणार नाही. त्या रात्री अमित फेसबुकवर नवीन मुलगी शोधत असताना त्याला आसावरीचा लग्नापूर्वीचा फोटो दिसतो. तिचं नैसर्गिक सौंदर्य पाहून तो भाळून जातो आणि शेवटी तो तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतो. बाप रे, मी सकाळी उठून भाजी चिरता चिरता फोन बघितला तर फेसबुकवर या अमित पाटीलचे 3-4 मेसेज. मी फोटोत खूप सुंदर दिसते असं लिहिलं होतं त्याने. काय पण इतक्या दिवसात साधा आरसा पण पाहिला नाहीये मी. पण खूप बरं वाटलं. कित्येक दिवसांनी मला माझं कौतुक ऐकायला मिळालं. म्हणजे तुम्हाला सांगते, इकडे माझ्या सासरीनं सगळे आपापल्या रुटीनमध्ये एवढे बिझी असतात की लग्न झाल्यापासून एकदाही कोणी साधा आजची भाजी चांगली होती असं देखील म्हणालेलं नाही हो मला. आणि आमचे हे मीच शिवलेले सदरे घालतात, पण ते सदरे त्यांना कसे वाटले ते अजूनपर्यंत सांगितलेलं नाही मला. आणि बघा ना,
आज कोण कुठला हा मुलगा मी 4 वर्षांपूर्वीचा फोटो लावलाय तर मला सुंदर दिसते म्हणाला. तसं त्याला तरी काय माहित हा माझा लग्नापूर्वीचा फोटो आहे ते. अमित हळूहळू मेसेजेस करून आसावरीशी मैत्री वाढवू लागतो. तिचा मोबाईल नंबर घेऊन तो तिच्याशी व्हॉट्सअपवर बोलायला सुरुवात करतो. गोड गोड बोलून आसावरीकडून तिचा पत्ता सुद्धा जाणून घेतो. मला कुणीही मित्र नाहीये, मी खूप खूप एकटा राहणारा मुलगा आहे. तुमच्याशी मैत्री करून मला खूप छान वाटतंय. तुमचं स्माईल खूपच सुंदर आहे, पण तुमच्या डोळ्यात कसलं तरी दुःख दिसतंय. असं खोटं खोटं बोलून इमोशनल करून तिच्याशी जवळीक वाढवू लागतो. आसावरीलाही कुणीतरी आपला मित्र झालाय आणि त्याच्यासोबत आपल्याला काहीतरी मनमोकळेपणानं बोलायला मिळतंय याचं बरं वाटू लागतं. हा अमित मला खूप छान छान गाणी पाठवत असतो. मी पण त्याला मी बनवलेल्या पदार्थांचे, भरतकाम केलेल्या कपड्यांचे फोटो पाठवत असते. त्याला खूप आवडतात ते. पण एक दिवशी मला म्हणाला की सगळीकडे तुझा एकच फोटो काय, मला तुझे दुसरे फोटो पण बघायचे. दुसरे फोटो पाठव. आता काय करावं, त्याला तर माहितच नाहीये की माझा हा लग्नाआधीचा फोटो आहे. माझं चुकलं. आता उद्याच त्याला सांगून टाकते की बाबा रे माझं लग्न झालंय, नुसतं बोलायचं असेल तर बोल, पण फोटो वगैरे मागू नकोस. आमच्या घरातले खूप कडक आहेत, त्यांना राग येईल मी तुला असा फोटो वगैरे पाठवला तर. दुसरे कोणतेच फोटो पाठवत नसल्यामुळे अमितला आसावरीचा डाऊट येऊ लागतो. ही मुलगी नक्कीच काहीतरी लपवते माझ्यापासून, किंवा ही नक्की मुलगीच आहे का? हे चेक करायला अमित तिला न सांगताच अचानक तिच्या घरी येऊन धडकतो. बाप रे, मी त्याला सत्य सांगण्याच्या आत तो थेट माझ्या घरीच आला. त्याला समोर बघून मला धक्काच बसला आणि घाबरून थरथरायला लागले मी. आमच्या सासूबाई, आमचे हे सगळेच माझ्याकडे बघायला लागले. कुणाला कळेच ना की हा असा लांब केसांचा, फटकी जीन्स घातलेला, अंगावर टॅटू कोरलेला, गबाळ्या वेशातला मुलगा आपल्या राणीला ओळखतो तरी कसा? आईला ज्या सुंदर मुलीला पटवायची स्वप्न बघत होतो ती तर मोठ्या घरातली सून निघाली. साडी नेसलेली, केस बांधलेली, कपाळाला कुंकू लावलेली, गळ्यात मंगळसूत्र घातलेली. सुरुवातीला मी हादरलोच, पण मग नंतर विचार केला की काय हरकत आहे, हिला पटवण्यात जरा वेगळं थ्रिल, आणि ही लग्न कर म्हणून माझ्या मागे पण लागणार नाही ना. तिला वाटलं आता मी तिची पोल खोलतोय की काय. मी पण शहाणा, मी सरळ तिच्या घरच्यांना ठोकून दिलं मी हिच्या मैत्रिणीचा लहान भाऊ, आणि ते त्यांना पटलं सुद्धा. पण आता इतक्या माणसांसमोर हिच्याशी बोलायचं कसं? मागे ती एकदा व्हॉट्सअपवर म्हणाली होती की तिने घराच्या गच्चीत फुलांची बाग फुलवली. मग काय मीच म्हणालो की ह्यांच्या बागेचं खूप कौतुक ऐकलंय, बघू शकतो का? सगळे लगेच खुश झाले. लगेच मला गच्चीत घेऊन जायला सांगितलं. मी त्याला गच्चीतली बाग दाखवायला नेलं आणि जोर जोरात रडायलाच लागले. माफी मागितली मी त्याची की बाबा रे गैरसमज करून घेऊ नकोस, मी आज खरंच स्वतःहून तुला सांगणार होते की माझं लग्न झालंय आणि माझा तो फोटो लग्नाआधीच आहे. यांना काय वाटलं असेल माझ्याविषयी, शी. पण मग अमितने मला सावरलं, मला शांत केलं आणि नीट समजावलं. हे कूल डाऊन, शांत हो. अगं लग्न झालेल्या पुरुषांचेही असतात की मैत्रिणी, ते येतात ना त्यांच्या घरी. मग लग्न झालेल्या तुझ्यासारख्या मुलीचा एखादा पुरुष मित्र असू शकत नाही का? तो मित्र जर तिच्या घरी आला तर कुठे बिघडतं? खरंच की, म्हणजे हो, पण म्हणजे मी ह्या गोष्टीचा कधी विचारच केला नाही. मी म्हणजे ना उगाच घाबरते आणि डोळ्यातून लगेच पाणी येतं. मला खूप बरं वाटलं, खूप चांगला मित्र दिलाय देवाने मला. मग आम्ही खूप छान गप्पा मारल्या. तिथेच मी अमितला माझ्या मनातलं बोलले. तुला माहितीये अमित, माझे बाबा ना मी लहान असतानाच वारले. आईला मदत म्हणून मी शिवणकाम करायला लागले आणि गावातल्या लोकांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे कपडे बनवायला मला खूप आवडायला लागलं. लोकांनाही माझे कपडे आवडू लागले. तेव्हाच ठरवलं 12वी नंतर फॅशन डिझायनिंग करायचं. म्हणजे तसं मला दिलं होतं वचन ह्यांनी बरं का अमित, लग्नापूर्वी, की लग्नानंतर मला हवं ते शिकता येईल, नोकरी व्यवसाय काय हवं ते करता येईल. पण कसलं काय, आज 3 वर्ष झाली. मी स्वतःहून कधी विषय काढायचं म्हटलं तरी काढणार कधी ना? हे दिवसभर कॉलेजमध्ये असतात आणि मग ट्युशन्स घेऊन रात्री घरी येतात. मग उशिरापर्यंत PhDचाच अभ्यास करत असतात. आता अशात त्यांना डिस्टर्ब करणं पण बरोबर नाही वाटत ना. पण हे स्वप्न पूर्ण करायला तुलाच प्रयत्न करावे लागतील. तुला घरात बसून आणि त्यातल्या रुटीन मध्ये अडकून हे स्वप्न पूर्ण करता येणार नाही.
तुला घरातून बाहेर पडावं लागेल. आता आसावरीला एक दिशा मिळते. ती ठरवते की आता तिलाच खंबीरपणे उभं राहून स्वतःच्या स्वप्नांचा पाठपुरावा केला पाहिजे. तर दुसरीकडे आसावरीचा गैरफायदा घेऊन तिला स्वतःच्या प्रेमात पाडायचा प्रयत्न करणारा अमितही तिला स्वतःहून मदत करू लागतो. घरातली कामं पटापट आवरून बाहेर पडायची कारणं आसावरी शोधू लागते. पहिल्याच दिवशी बसची वाट बघत बसल्यामुळे तिला कुठेच जाता येत नाही. म्हणून ती अमितला स्कूटर चालवायला शिकवायला सांगते. मस्त चान्स आहे. आसावरीला स्कूटर शिकायची. आता स्कूटर चालवायला शिकवताना मी तिला मुद्दामून पाडणार आणि वेदनेने कळवळणाऱ्या आसावरीला माझ्या दोन्ही हाताने मी अशा स्टाईल मध्ये उचलणार की तिथेच ती माझ्या प्रेमात पडणार. असं मी ठरवलं होतं. पण कसलं काय झालं बोलतच. सायकल तर येत होतीच तिला. स्कूटर चालवायला शिकवायला बसलो आणि मुद्दामून पाडलीही. तर एका सेकंदात उभी राहिलीही आणि मलाच उठायला मदत करायला लागली. मानना पडे का यार, एवढं लागलं असताना हू का चू केलं नाही. काही म्हणा, ही मुलगी हिचं स्वप्न पूर्ण करणार यात काहीच डाऊट नाही. आसावरी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आपल्याला कुठे चांगलं शिकता येईल ते शोधू लागते. अमित मात्र हळूहळू आसावरीच्या प्रेमात पडायला लागतो. आसावरीचा मित्र म्हणून निस्वार्थी प्रेम करणं त्याला आवडू लागतं. आसावरी त्याच्यासाठी घरातून वेगवेगळं खायला घेऊन यायला लागते. तो वेस्टर्न फॅशनच्या नावाखाली फाटके कपडे घालतो म्हणून एकदा त्याच्यासाठी एक सदरा शिवून आणते. दोघांच्यात खूप छान मैत्री जमते. असंच एकदा अमित आणि आसावरीला बाहेर गप्पा मारताना श्रीधर बघतात आणि त्यांना राणीचं अमित बरोबर अफेअर चालू आहे की काय असा संशय येतो. ते लगेच आपल्या खाजगी मित्रांच्या रेफरन्सने शलाका कुलकर्णी नावाच्या डिटेक्टिव्हला भेटतात. शलाका दिसायला एकदम सुंदर आणि तिचं राहणं एकदम बोल्ड. सगळे लेटेस्ट फॅशनचे कपडे घालते आणि त्यावर सूट होणाऱ्या हेअरस्टाईल सुद्धा करते. तिच्याकडे पाहिल्यावर ती डिटेक्टिव्ह नसून फॉरेनची एखादी मॉडेल आहे असंच वाटतं. श्रीधर तिला भेटतात आणि तिच्याशी बोलतात. तो घरी आला होता ना तेव्हाच मला वाटलेलं काही मैत्रिणीचा भाऊ वगैरे नसणार. तो घरी येऊन गेल्यापासून बघतोय रोज उत्तम स्वयंपाक करणारी आमची राणी 2 वेळा भाजी करपली तिची. मी परवा 4 वेळा हाक मारली मागच्या कपाटातलं पुस्तक द्यायला. शेवटी स्वतः उठलो पुस्तक घ्यायला आणि बघितलं तरीही फोनवर. या फोनमुळेच वाट लागली आहे सगळी. त्यांचं नक्कीच काहीतरी चालू आहे. वा, हे तुमचं तुम्हीच ठरवलंय का? मग मला का बोलवलंय? नाही तसं नाही, म्हणजे मला तसा संशय आहे. हे बघा, तुमच्या मिसेसचं खरोखरच अफेअर आहे की नाही ते मी सांगेन. त्याचेच पैसे देताय ना मला. तुम्ही फक्त तुमच्या मिसेसचा आणि त्या मुलाचा फोटो द्या. काय पण लोक असतात. म्हणजे नुसती आपली बायको कुणा तरुण मुलाशी बोलते यावरून या श्रीधरला तिचा संशय आला. नवऱ्याच्या 1000 मैत्रिणी असतात त्या चालतात, पण आपल्या बायकोचा एक साधा मित्र सुद्धा यांच्या डोळ्यात खुपतो. एनिवेज, पुढे काही दिवस ठेवलं मी लक्ष या दोघांवर आणि मला जे वाटलेलं तेच निघालं. दाखवले तिच्या नवऱ्याला त्यांचे फोटो. बघा मी म्हणालो होतो ना, तुम्ही स्वतःच काढले ना हे फोटो. बघा. काय बघू? या फोटोत दोघं इथे गाडी चालवतायत, यात डोसा खातायत आणि यात गप्पा मारतायत. यात चुकीचं काय? तुम्हाला वाटत नाही का की हिचं या मुलाबरोबर काहीतरी अफेअर चालू आहे? बघा ना, हा गप्पा मारण्याचा फोटो बघा. व्हॉट रबेश. आय मीन, गप्पा मारत आपण सुद्धा बसलोय. सो आपलं काही अफेअर चालू आहे का? म्हणजे तसं नाही. मग कसं? हे बघा, मी आठवडाभर त्यांच्यावर पाळत ठेवली होती. त्यांच्यात निव्वळ मैत्री आहे. बस झालं ना. आणि सध्या तरी त्यांच्यात तसं काही नाहीये. बरं, आता माझे पैसे सुद्धा संपलेत. त्यामुळे पुढे त्यांच्यात काय होईल ते मी कसं सांगणार? मला सांगा, त्या तरुण मुलाला भेटत राहण्याची काय गरज आहे? यु नो व्हॉट, तुम्हीच सांगा ना मला जरा. करा विचार. तिने काही चुकीचं तर केलं नाहीये. एक मित्र मिळालाय तिला. तिचा हा मित्र तुम्ही का नाही होऊ शकलात? मला फक्त एवढीच भीती आहे की तो मुलगा तिच्यात गुंतायला नको. मला तुमच्या मिसेसची खात्री आहे, पण त्या मुलाची नाही. शलाकाने बोलून दाखवलेली भीती श्रीधरला अस्वस्थ करून जाते. आपलं नक्की कुठे आणि काय चुकतंय याचा तो विचार करू लागतो. पण आता करायचं काय हेच त्याला कळत नसतं. शेवटी श्रीधर शलाकाकडेच मदत मागायला जातो. व्हॉट? यात मी काय मदत करणार तुमची? हे पहा, तुमच्यामुळेच मी विचार करत करत ह्या उत्तरावर पोहोचलोय.
राणीच्या बाबतीत मी चुकलोच आहे खरं तर, पण आता मी काय करू तेच मला कळत नाहीये. तुम्ही प्लीज मला गाईड केलं तर फार बरं होईल. मी रिक्वेस्ट करतो तुम्हाला प्लीज. ओके, पण त्यासाठी वेगळे पैसे खर्च करावे लागतील हा? किती? कराल तेवढे कमीच. हो ठीक आहे, चालेल ना. आणि हो, ही लगेच होणारी गोष्ट नाहीये, आत्ताच सांगून ठेवते. त्यासाठी तुम्हाला सुद्धा वेळ काढावा लागेल. केवढा? काढाल तेवढा कमीच. आता एक काम करा, उद्या त्यांना अचानक पिक्चर बघायला घेऊन जा. कामातून सुट्टी घ्या. अहो पण गेल्या 12 वर्षात मी एकही दिवस सुट्टी नाही घेतलीये. मग आता घ्या. ही नोकरी गेली तर दुसरी मिळेल, पण बायकोचं काय? ही गेली तर अशीच बायको मिळेल दुसरी. ठीक आहे. श्रीधर आयुष्यात पहिल्यांदाच कॉलेजमधून लवकर घरी जायला निघतो. पण सिनेमा कधीच थिएटरमध्ये न बघितलेल्या श्रीधरला थिएटरच सापडत नाही. शेवटी तो 15 मिनिटं उशिरा पोहोचतो. चला चला पटकन तिकीट काढूयात. अगं आता काय उपयोग आहे? 2चा सिनेमा होता, 2:15 झालेत आता. मला चालेल हो. अगं असं कसं चालतं? पैसे 2 तासाचे भरणार, शिवाय त्या इंटरव्हल मध्ये 15 मिनिटं वाया जातात आपली. आता त्यात अजून ही 15 मिनिटं, म्हणजे 2 तासाच्या पैशात 1.5 तासांचंच मनोरंजन. अगं शुद्ध लूट आहे ही, लूट. आणि मी म्हणतो एवढा वेळ होऊन गेल्यावर सुद्धा ही तिकीटं विकतात तरी कशी काय? थांब, मी जरा बोलतोच त्यांच्याशी. नाही नको, राहू दे, आपण दुसरीकडे कुठेतरी जाऊ. हा, आता कसं? हे बघ, पलीकडे पुस्तकांचं छान प्रदर्शन चालू आहे जुन्या, तिथे जाऊया. आसावरी यावरून खूपच चिडते. प्रदर्शन बघून झाल्यावर चक्क श्रीधरला मैत्रिणीकडे जाते असं खोटं सांगून अमितला भेटायला जाते. आणि अमित आसावरीला घेऊन अचानक पुण्यातल्या एका मोठ्या फॅशन इन्स्टिट्यूटमध्ये जातो. तिच्यासाठी हा तिच्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा दिवस असतो. मला खरंच वाटत नव्हतं. सगळीकडे वेगवेगळे क्लासरूम्स, वेगवेगळे कोर्सेस, डिझाईनचे वेगवेगळे स्केचेस. सगळं बघतच बसले मी. इतक्यात अमित तिथल्या 2 मुलींशी माझ्या ऍडमिशन विषयी बोलायलाही गेला. एक्सक्यूज मी, ऍडमिशन साठीचे फॉर्म इथेच मिळतात का? ओ वाव, तू ऍडमिशन घेतोयस का? नाही मी नाही, माझ्या मैत्रिणीला घ्यायचं ऍडमिशन. हिला. हिला लहान मुलांसाठी स्वेटर विणायला नाही शिकवत इथे. एक मिनिट, काय म्हणायचंय तुम्हाला? अगं लग्न झालंय ना बाई तुझं, आता फॅशन डिझायनिंग करून वेगळं काय करणार आहेस? मुलांसाठी स्वेटरच विणणार ना. हे बघ, करिअरचा विचार लग्नाच्या आधी करायचा असतो. का? लग्नानंतर शिकू शकत नाहीत का मुली? लग्न झालेल्या मुलींची स्वप्न ही स्वप्न नसतात का? लग्नानंतर जर मुलं करिअर करू शकतात तर मग मुली का नाही करू शकत? माझी खात्री, मी इथेच शिकून तुमच्या खांद्याला खांदा लावून माझं करिअर करून दाखवेन. आयुष्यात पहिल्यांदाच मी अशा मुलीला पाहिलं होतं जिच्या डोळ्यातली स्वप्न मला अचंबित करून गेली. तिने जाताना फॉर्म कसा भरायचा ते माझ्याकडून नीट समजावून घेतलं. मी तिला म्हणालो की आसावरी, एक मैत्रीण म्हणून मला तुझा अभिमान वाटतो. खरं तर मी तिला म्हणणार होतो की तू मला आवडतेस, आय लव्ह यू, पण का हवीशी वाटते ती मला माझ्या आयुष्यात, का? आणि एक दिवस श्रीधर कॉलेजला जात असताना त्याला एका गरीब वस्तीत एका चाळीपाशी शलाका दिसते. साध्या गाऊनमध्ये, मेकअप शिवाय अत्यंत गरीब अवस्थेत. श्रीधर तिचा माग काढत तिच्या घरी जातो आणि त्याला तिथं बघून शलाकाला धक्काच बसतो. श्रीधरला कळत नाही की ही इथे काय करतीये. तू ह्याच चाळीत राहतेस? हो. पण तुझ्याकडे बघून मला असं कधी वाटलं नाही. मी मुद्दामच अशी राहते. का पण? अगं लोकांचा किती गैरसमज होतो तुझ्याबद्दल. तुझ्या मागे काय काय बोलत असत तुला माहितीये का? तुला राग नाहीयेत? अगं लोक असे बोलत राहिले तर पुढे तुझं लग्न कसं होणार? नाही करायचं लग्न मला. मी मुद्दामच अशी राहते आणि जाणून बुजून अशी वागते. घरी माझे बाबा पॅरालाइज्ड आहेत. 2 लहान भाऊ शिकतायत, त्यांची जबाबदारी आहे माझ्यावर. माझ्याशिवाय कोणी नाहीये त्यांचं. त्यांचा विचार करूनच तर असं राहायचं ठरवलंय मी. आणि लोक माझ्याविषयी वाईट साईड बोलतात ते चांगलंच आहे ना. माझ्या या बोल्ड इमेजमुळे कोणी मला प्रपोज तर करणार नाही. कारण कसं आहे ना, एखाद्याने लग्नाची मागणी घातलीच तर मी नकार नाही देऊ शकणार. मलाही वाटतं मी प्रेमात पडावं, लग्न करावं, स्वतःचं घर असावं, पण शक्य आहे का ते? हे बोलत असताना शलाका खूप इमोशनल होते आणि रडू लागते. श्रीधरला तिच्याबद्दल खूपच वाईट वाटतं आणि तो तिला जवळ घेतो, तिला धीर देतो. आणि दुसऱ्या दिवशी कपडे धुवायला टाकताना आसावरीला श्रीधरच्या शर्टवर एका मुलीचा केस सापडतो
आणि लेडीज परफ्यूमचा वासही येतो. आसावरीला धक्का बसतो. ती हे अमितला सांगते. मला वाटतं तुझ्या नवऱ्याचं बाहेर अफेअर चालू आहे. का? त्या दिवशी तूच तर म्हणालास ना की लग्न झालेल्या पुरुषांच्याही मैत्रिणी असू शकतात. आणि मुळात जर मला मित्र असू शकतो तर ह्यांना मैत्रीण नसू शकते का? हो, पण मग त्या मैत्रिणीला एवढ्या जवळ घ्यायची काय गरज होती? हा नाही, म्हणजे ते चुकीचंच आहे. तेच मला काय वाटतं असावरी, आपण एखाद्याला तुझ्या मिस्टरांवर पाळत ठेवायला सांगू. पाळत? हा, डिटेक्टिव्ह खूप आहेत. ते आपल्याला पुरावे आणून देतात आणि त्या माणसाला अजिबात कळत नाही. तू टेन्शन नको घेऊस. आणि जर खरंच तुझ्या मिस्टरांचं बाहेर काही प्रेम प्रकरण असेल तर तुला काहीतरी ठाम निर्णय घ्यावा लागेल. आणि नसेल तर मग विषयच संपला. आसावरी फारच गंभीर होते. अमितला वाटत असतं की आसावरीने श्रीधरला घटस्फोट द्यावा. तो चांगल्या डिटेक्टिव्हचा शोध सुरू करतो. इकडे श्रीधर शलाकाला भेटून तिच्याकडून आसावरीचं मन जिंकायचे सल्ले घेतो. पण त्यात त्याला अजिबात यश मिळत नाही. शलाका, मला नाही वाटत हे रोमॅन्टिक वगैरे व्हायला मला जमेल. त्यापेक्षा माझ्याकडे एक चांगली आयडिया आहे. म्हणजे तू रागावणार नसशील तर बोलू? बोला. तू त्या अमितचं लक्ष दुसरीकडे वळव. म्हणजे तू त्याच्या आयुष्यात ये, त्याची मैत्रीण हो, त्याला प्रेमात पाड. तो काय, त्याला सगळ्या मुली सारख्याच. खाऊ वाटतो का तुम्हाला हे सगळं? मी असं नाही करू शकत. म्हणजे हे बघ, ती सतत त्याच्याबरोबर फिरते, पण तो दुसऱ्या मुलीच्या मागे लागला आणि आमच्या राणीला वेळ देईनसा झाला की राणी आपोआप मोकळी होईल. अगं, तूच म्हणाली होतीस ना की ती काही त्याच्या प्रेमात नाही. एकदा का त्यांचं भेटणं कमी झालं ना की झालं. हे बघ, वाटलं तर मी याचे वेगळे पैसे देईन तुला. तुझ्या घरच्यांचं सगळं करेन मी. तुझ्या वडिलांना मोठ्या डॉक्टरकडे घेऊन जाईन. वाटल्यास तुझ्या भावांना सुद्धा. शट अप! कोण वाटलं मी तुम्हाला? मी हे असलं काही अजिबात करणार नाहीये. इकडे अमित रोज आसावरीच्या कॉलेजच्या गेट बाहेर कॉलेज सुटल्यावर तिची वाट बघत उभा असतो. आसावरीच्या वर्गातल्या एका मुलीला अमित आवडायला लागतो. पण तिला आसावरीचा राग येत असतो. एक दिवस ती तिला अमितवरून बोलते. काय मिसेस गोरे, मजा आहे तुमची. घरी एक आणि बाहेर एक. तिला हे ऐकून खूप राग येतो आणि ती अमितवरच ओरडते. इथून पुढे मला भेटू नकोस, कॉलेजच्या जवळही येत जाऊ नकोस, असं ती अमितला सांगते. अमितला काहीच कळत नाही. तो मान खाली घालून निघून जातो. पण आसावरीच्या मनात मात्र गोंधळ उडतो. अमित माझ्यासाठी इतकं का करतोय? मित्र म्हणून मी त्याचा गैरफायदा तर घेत नाहीये ना? दुसरीकडे श्रीधर आता आसावरीशी अमितबाबत स्पष्टच बोलायचं ठरवतो. हे बघा, तुम्ही प्लीज गैरसमज करून घेऊ नका. आम्ही फक्त चांगले मित्र आहोत. आणि माझे एकमेव स्वप्न जे पूर्ण होईल म्हणून मी लग्न करून इथे आले. त्याची आत्ता कुठे सुरुवात झालीये. हे बघ राणी, मी तुला कुठेही बांधून ठेवलेलं नाहीये. तुला हवं तसं तुझं स्वप्न पूर्ण करू शकतेस. यापुढे माझा तुला पूर्ण पाठिंबा आहे. तू फक्त मला सांग. आसावरी अमितला भेटायचं खरंच बंद करणार आहे का? श्रीधरला त्याचं काम सोडून आसावरीला सतत मदत करायला जमणार आहे का? तो डिटेक्टिव्ह शलाकाची मदत घेऊन अमितला आसावरीच्या आयुष्यातून खरोखरच काढून टाकणार आहे? आसावरी आणि अमितच्या या कथेला नक्की कोणतं वळण लागणार, कुणास ठाऊक. आणि अशातच एक दिवस अमित शलाकाच्या ऑफिसमध्ये जातो. त्याला पाहून शलाकाला धक्काच बसतो. डिटेक्टिव्ह शलाका कुलकर्णी आपणच का? हो. का? मला असं वाटतं की माझ्या मैत्रिणीच्या नवऱ्याचं बाहेर अफेअर सुरू आहे. ते कोणाशी चालू आहे याचा शोध घ्यायचा आहे आणि हे काम तुम्हालाच करायचंय.